नमस्कार, कुकिंग विथ अंकिता चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत मटाराच्या कचोऱ्या कशा करायच्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेत आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे, बडीशोप आणि धने घालून घ्यायचे आहे. जिरे आणि बडीशोप तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालत आहे आणि ते मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. ते मिश्रण परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आता आपलं बेसन पीठ चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता लाल मिरची पावडर टाकणार आहोत. त्यानंतर हळद टाकायची आहे आणि मी थोडासा काळा मसालाही टाकून घेते. तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तुम्ही काळा मसाल्याचा वापर करू शकता, नाही तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता. आता आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये स्वच्छ धुतलेले मटार हे मिक्सरला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं ते मिश्रण जाडसरच ठेवायचं आहे. आता ते मटाराची पेस्ट आपण त्या मिश्रणामध्ये ओतून घेऊ. मटार आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायचे नाही. 2 ते 3 मिनिटं त्याला वाफ काढून घ्यायची आहे फक्त. आता त्यामध्ये आपण थोडीशी आमचूर पावडर टाकून घेणार आहे. त्यानंतर मी आता त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर टाकते आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. कचोरीचं सारण चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे. आता आपण 5 ते 10 मिनिटं त्याला वाफ काढून घेऊ. आता आपलं सारण तयार आहे. आता आपण कचोरीच्या लागणारं वरचं आवरण कसं तयार करायचं ते बघूया. परातमध्ये 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी ओवा टाकत आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. आता आपण थंड तेलाचं मोहनही त्याला देणार आहे. गरम तेलाचं मोहन द्यायचं नाही आपल्याला. आपण थंड तेलाचं मोहन देणार आहोत. आता आपलं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आपण आता थोडं थोडं पाणी टाकून एक उंडा तयार करून घेऊ. आता आपला उंडाही तयार झालेला आहे. आता आपण कचोऱ्या कशा तयार करायच्या ते बघूया.
सर्वात पहिले थोडंसं पीठ घेऊन मी पोळपाटावर एक पारी लाटून घेत आहे. पारी ही बारीक किंवा जाडसर ठेवायची नाही, मीडियम आकाराची पारी तयार करायची आहे. त्यामध्ये बसेल तितकंच आपल्याला सारण टाकून घ्यायचं आहे. पारी ही बंद करून आपल्याला कचोरी तयार करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला दुसरी कचोरी ही तयार करून दाखवते. दुसरी ही कचोरी आपली तयार झालेली आहे. या प्रकारे मी आता सर्व कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण तेलामध्ये तळून घेऊ. करायचा नाही, बारीक गॅसवर आपल्याला सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. आपण सर्व कचोऱ्या मस्त लालसर तळून घेतलेल्या आहे. आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपल्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहे. मस्त खुसखुशीत कचोऱ्या आपल्या सर्व तयार झालेल्या आहेत. मला कचोऱ्या कशा झाल्या हे कमेंट करून नक्की सांगा.